हॅलो. जय शिवराय सर. जय शिवराय. बोला. सर, मागील रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही सांगितलं होतं 8 दिवसापूर्वी की वातावरण बदलणार आहे 11 तारखेपासून आणि 11 तारखेपासून आपल्याला पाऊससुद्धा चांगलाच पाहायला मिळत आहे. हं, हं. आणि त्याचबरोबर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून मला 14 तारखेपासून पुढील अंदाज विचारण्यात येत आहे. तर काय राहणार सर 14 तारखेपासून पुढील अंदाज? आणि आजची सुद्धा काय कंडिशन राहणार ते सविस्तर अंदाज द्या सर शेतकऱ्यांना. नक्कीच. 11 तारखेपासून सुरू झालेल्या पावसाने फक्त खानदेश, विदर्भ एवढाच भाग मर्यादित प्रमाणे घेतलाय हो, आणि खानदेशमध्ये अनेक ठिकाणी चांगला झालाय आणि विदर्भातही बऱ्याच ठिकाणी चांगला झालाय. पण बरोबर. विदर्भातला आपण बघितलं तर 20% भाग बाकी आहे. हो, पण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तो अजून जवळपास सर्वच बाकी असल्यासारखा आहे. बरोबर. पण शेतकऱ्यांना त्याच रेकॉर्डिंगमध्ये आपण 11 ते 15 अशी वेळ दिलेली आहे. कारण हो, की या अंदाजामध्ये मध्यंतरी वातावरण नुसतं ढगाळ राहील आणि नंतर ते शिडकाव करेल, याची पूर्ण डिटेल घेऊनच आपण 15 तारखेचा हा शेतकऱ्यांना वेळ दिला आहे. बरोबर सर. त्यामुळे सगळ्यांना एक आवर्जून विनंती असेल, की 15 तारीख पूर्ण झाल्याच्या नंतर हां, 16 तारखेपर्यंत आपल्याला कमेंट करायच्या. 16 तारखेला आहे. तोपर्यंत अगोदर 15 तारखेपर्यंत आपण ठरवू शकत नाही, की पाऊस बरोबर. गेलाय की आलाय म्हणून. बरोबर, ठीक आहे. बरोबर. हो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 22 तारखेपर्यंत खंड सांगितला जातोय. हो. त्या 22 तारखेपर्यंत खंड बिलकुल नाहीये. फक्त आपल्या गावामध्ये पडेपर्यंत आपल्याला थोडीशी बेचैनी वाटते. त्याच्या अगोदरही तुम्ही माझे अंदाज पाहताय. ठीक आहे. बरोबर आणि सर. सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे, की सुपर एल्निनो मानावं लागेल वगैरे गोष्टी. मी परतीचा पाऊस होईपर्यंत सुपर एल्निनो आहे की नाही हे मानणार नाहीये. बरोबर. सुपर एल्निनो आहे, पण त्याचा इफेक्ट महाराष्ट्रावरती म्हणावा असा नाही. हो, आणि त्याचं कारणही सांगतोय, की आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्येचा रेकॉर्ड जर बघितला आपण, की जवळपास परतीच्या पावसाशिवाय काही धरणं, काही तळे भरत नसतात. जे स्थानिक पातळीवरती असतात ते भरत नाहीयेत. बरोबर सर. ठीक आहे. हो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की येणाऱ्या 15 तारखेला चित्र स्पष्ट होईल. ठीक आहे. हां, हां, आता हां. या व्यतिरिक्त आपले काही प्रश्न असतील 15च्या पुढे, तर ते बोलू शकतात बरोबर 14-15 सर. बद्दल. हं. मात्र सर त्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न करणार आहे. तो प्रश्न म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये चक्राकार स्थिती किंवा कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे की झालेला आहे, असं काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारण्यात येत आहे. नाही, असलं कुठलं सिस्टम नाहीये. सध्या जर आपण पाहिलं तर बंगालच्या उपसागरामधलं डिप्रेशन आहे ते त्या पद्धतीनं त्या जवळच्या तेलंगणा वगैरे भागांमध्ये त्याचा शिडकाव होतोय. हां, हां. आणि महाराष्ट्रामध्ये सध्या एक डिप्रेशन आहे जे कोकणामध्ये त्यांनी जोर वाढवलाय, मुंबईत जोर वाढवलाय. हो, आज सोलापूरमध्ये काही ठिकाणी त्याचा चांगला जोरदार फटकारे सुरू झालेत. काही ठिकाणी बरोबर. चांगला पाऊस पडतोय. हो, लातूरमध्ये 1-2 ठिकाणी तर धाराशिवमध्ये उमरगा परिसरातल्या काही भागांना त्याची सुरुवात झाली आहे. हो, बरोबर. आणि आज संध्याकाळी देखील त्या भागामध्ये थोडा जोर वाढेल. हो, पण मराठवाड्यातील जालना असेल, बीड असेल, लातूर असेल, परभणी असेल, नांदेड पट्ट्यातल्या काही पश्चिमेकडील भाग असेल, हिंगोलीमध्ये थोडाफार राहिलेला जो काही भाग आहे त्या भागांना देखील आणि वाशिममध्ये काही राहिलेल्या भागांना देखील. बरोबर. ह्या 14ला संध्याकाळी काही ठिकाणी तर 15ला जवळपास सगळ्याच ठिकाणी तिथे आपला तो पावसाचा प्रभाव पूर्ण होऊन जाईल. हो, बरोबर सर. आणि हां. आणि हे खंड जे आहे हे 22ला पर्यंत खंड नाहीये. जशी 14 आणि 15 पूर्ण होईल त्या दिवशीपासून तुम्हाला समजून जाईल महाराष्ट्रातलं जे काही वातावरण आहे, हो, ते पूर्ण चित्र स्पष्ट करणार आहे. पण सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, की 15 पर्यंत धीर धरा. 15 बरोबर, झाले की बरोबर. 16 तारखेच्या रेकॉर्डिंगमध्ये मला सुद्धा तुम्हाला जर पाऊस नाही झाला तर शरण यावं लागेल. बरोबर. पण विनंती आहे ती वेळ येणार नाहीये. तुम्हालाही मागच्या अंदाजामुळे माहिती आहे. बरोबर सर. हं. मात्र सर 16 तारखेच्या समोर आपल्याला कशी कंडिशन पाहायला मिळेल? 16 ते 22च्या दरम्यानची? नक्कीच. आता 15 पर्यंत तुम्हाला समजून आलंय. 16 हो. उलट काय आहे माहिती आहे का? हं, हं. ज्यावेळेस आपण 7-8ला हा अंदाज दिलाय, की हो, 11 पासून 15 पर्यंत धीर धरावा लागणार आहे. हो. आणि एक्झॅक्टली त्याच 15 पासून पुढे पावसाचा एक्झॅक्टली जोर वाढतोय. हां, हां. पण 15ला जी पिकं सुकली आहेत त्यांना 15 तारखेला सगळ्यांना जीवदान मिळणार आहे. हो. तिथून पुढे उदाहरणार्थ जर काहीला पेनवणी झालाय, काहींना चांगला झाला तरी सुद्धा त्याच्यावरती रिपिटेशन जे आहे ते 16ला होणार आहे. त्याच्यावरती पुन्हा 17ला होणार आहे. हं, हं. ठीक आहे. हो, आणि अनेकांच्या माध्यमातून सांगितलं जातं, की 15-16ला देखील पाऊस नाही. पण आपला अंदाज असा नाहीये, की बरोबर. घटकात काल एक सांगायचंय, आज परत एक सांगायचंय. ऊन पडलं, की सुपर एल्निनोचे मेसेज मला वाटतं तुमच्याकडे झाले असतील चालू आता. हो, हो. आणि बरोबर आहे सर. पाऊस आला, की लगेच सुपर एल्निनोचे मेसेज गायब होतात. बरोबर, बरोबर. आणि एक मात्र शेतकऱ्यांना विनंती आहे, तुम्ही जिथे-जिथे व्हिडिओ पाहत असताल, तुम्ही ज्याला-ज्याला मानत असताल, त्याला फक्त एकच कमेंट करा, की परतीचा पाऊस नाही किंवा परतीचा पाऊस धरणं भरणार नाही आणि बरोबर. तुम्ही दुष्काळ आहे, हो, हे एक तर स्पष्ट करा किंवा 5 दिवसाला एक वेगळा अंदाज आणि 6 दिवसाला वेगळा अंदाज. हे बरोबर. का करताय हे विचारा. पण मात्र सर सर माझा एक प्रश्न आहे. कमेंट आम्ही कशी करू? कमेंट बॉक्सच बंद आहे. नाही ते आहेच ना. बऱ्याच जणांचे कमेंट बॉक्स बंद राहतात आणि गोष्टी तर अशा चालू आहेत सध्या, की शेतकऱ्यांना दिलेल्या काळामध्ये परेशान करणं चालू आहे सर्रास महाराष्ट्रामध्ये. बरोबर. कुठलं नियोजन करता येत नाही, काही नाही करता येत नाही, काही नाही.
बरोबर. मागील काळामध्ये गोव्या पट्ट्यामध्ये पाऊस नव्हता पडत. पण त्या गोव्या पट्ट्यातल्या शेतकऱ्यांनी फक्त एकच प्रश्न केलाय, की हो. आमचं जायकवाडी भरेल का? अख्ख्या एकाच पावसामध्ये पावसाचं तुम्हाला मी पहिलेच सांगितलंय, बरोबर. की पाऊस जोपर्यंत पडत नाही, पडला की असा पडतो. नाशिक जिल्ह्यातनं कमेंट येत होत्या, की पावसाळा आम्हाला थेंब पण नाही आणि धरण नाशिकशिवाय भरतच नाहीये. नाही, त्या बरोबर आहे. नाशिकमुळे 95% आमचं जायकवाडी धरण भरलेलं आहे हो, आणि त्या जायकवाडीच्या गोदा पट्ट्यांना पुरेल असं वर्षभर पुरेल असं 95% धरणाच्या पाण्यामुळे तिथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात. हो, बरोबर आहे. ठीक आहे. आता विषय राहिलेला आहे बाकी धरणाचा तो परतीचा पाऊस सुटल्यानं मान्सून पूर्ण करतोय. अहो अक्षरशः गेल्या वर्षी भर जुलै महिन्यामध्ये पिकांना तरसवलेला मान्सूननी चढवलं होतं. बरोबर. पुढचा काळ अजून बाकी आहे. फक्त एवढं सांगेल धीर धरा. ज्यांना आपले अंदाज आवडत नाही त्यांनी दुर्लक्ष करा. बरोबर. आणि सर हं. तुम्ही जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मला एक ऑगस्ट महिन्याचा सविस्तर अंदाज दिला होता. ज्या शेतकऱ्यांना वाटत असेल, की सरांचे अंदाज चुकतात किंवा काही, तर त्यांनी तो अंदाज बघून घ्यावा. कारण की मला माहीत आहे तुम्ही जे तारीख त्याच्यामध्ये सांगितले होते, त्या तारखेलाच आपल्याला पाऊस पाहायला मिळालेला आहे सर. नक्कीच नाही. त्यांना काही वाटत नाही चुकला का चुकत असं काही त्यांना वाटत नाही. हां, हां, त्यांना हां. फक्त एक आशा अशी झाली आहे, की आता इथे आपण अंदाज दिलाय. हो, लगेच दुसरीकडे जाऊन बघायचं आणि तिथे वाचून सांगितलेलं असतं. पण बरोबर. मला एक म्हणायचं आहे, कमीत कमी मी जास्त लांब त्यांना पाठवतच नाहीये, की 9 तारखेपासून जो खंड सांगितला होता, त्या 9 पासून किती वेळा अंदाज बदललेले आहेत, याकडे बरोबर आहे. शेतकऱ्यांनी कमेंट करणं आहे. बरोबर, बरोबर सर. हं. मात्र सर माझं एक म्हणणं आहे, की बऱ्याचशा जे आपण बघितलं, की कमेंट बॉक्स बंद आहे. परंतु तुमचा कमेंट बॉक्स चालू आहे. हे कशामुळे चालू ठेवता तुम्ही? लोकांचं टेन्शन घेण्यासाठी. काय बरोबर असतं आहे सर. दादा, आपण 2-3 वर्षापूर्वी हे काही शेतकऱ्याला माहीत नव्हतं. हो, तुमच्याही लक्षात आहे. तुम्ही बरोबर. सुद्धा इतरांच्या सगळ्यांचे अंदाज टाकायचे. हो, बरोबर हो. आहे का? हो, बरोबर. पण ज्यावेळेस आपण या गोष्टींमध्ये पडलो, शेतकऱ्यांसाठी उभा राहतोय हो, आणि हे बघा, जूनपासून पेरणी केलेला शेतकरी आतापर्यंत 2 अवस्थेमध्ये आहे. हो. पाऊस पडायला लागला, की आम्ही सांगितलं म्हणून पडलाय आणि बरोबर. नाही पडला, तर मध्ये लगेच हे मॉडेल दुष्काळ सांगते, ते मॉडेल दुष्काळ सांगते. बरोबर, परत बरोबर. उद्या परवा दिवशी पाऊस चालूच होईल. हं, लगेच त्या टायमिंगला मी सांगितलं होतं, की 13 पासून पाऊस पडणार आहे. पण बरोबर. शेतकऱ्यांना सगळं माहिती आहे. 3 हो, दिवसामध्ये आणि 2 दिवसामध्ये कोण-कोण बदलतंय आणि कोण-कोण चेंजिंग होते. त्या बरोबर. पलीकडे जाऊन सांगतो मी, की आज आपण ह्या गोष्टीवरती का येऊन ठेपलेलो आहे? कारण की उद्या अशा पल्लवित होणार आहेत. हां, हां. सर्व शेतकऱ्यांना 20 वर्षाचा, 10 वर्षाचा रेकॉर्ड माहिती आहे, हो, की जो पाऊस ह्या 2-3 महिन्यात पडत नसतो, तो एका आठवड्यामध्ये परतीच्या मान्सूनमध्ये पडतोय. हो, आणि खरे ठोक पाऊस जे असतात ते पोळ्यापासून स्टार्ट होतात, बरोबर. गणेश उत्सवामध्ये पडतायत. हो, आणि एवढं चित्र भयंकर आहे. तुम्ही ज्या अंदाजकांना विचारताय, की पाऊस कधी पडेल, त्या अंदाजकांनी सुपर एल सांगून मोकळा झालेला आहे आणि ज्या हो, भागात पाऊस कमी आहे, त्या भागाचे सांत्वन करणं चालू आहे. पण बरोबर. एक त्याच अंदाजकाला तुम्ही विचारा, की यंदा खरंच दुष्काळ आहे की नाही? तर हे बरोबर आहे. असं होणार नाही. आज 22 तारखेपर्यंत खंड सांगतायत. उद्या 26 पासून मोठा पाऊस पडणार हे सांगतायत. परतीचा पाऊस नासाडी करणार हे पण सांगतायत. मग हो, परतीचा पाऊस नासाडी करणार याचा अर्थ तो धरणं पण भरणार आहे. बरोबर आहे. हां, नासाडी काय फक्त पिकावर पाऊस पडणार नाही, जमिनीत पडणार नाही का? तो वाह, वाह! जमिनीत बरोबर आहे. पडणारे नदी नाले वाहणार आहेत, धरणं पण भरणार आहेत. हो, फक्त आता शेतकऱ्यांनी ऑगस्ट पूर्ण होऊ द्यायचं आहे. पुढील बरोबर. काळामध्ये चित्र स्पष्ट होईल. बरोबर सर. जर सर ज्या शेतकऱ्यांना आपले अंदाज आवडत असेल, तर त्यांना माझं एकच म्हणणं आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला अंदाज शेअर करा. आणि सर आपण जो पुढील रेकॉर्डिंग घेणार आहोत, तो म्हणजे सविस्तर जिल्हा वाईज. तर त्याबद्दल नक्कीच सर धन्यवाद.